नमस्कार मंडळी, केम छो? मजामा? मी पण मजामा. गाडीवर धूळ बसली होती म्हणून जरा पुसून काढत होतो, कारण गाडी जर रुसली तर आम्हाला ढकलत गाडीला आणायला लागेल, ते काय परवडणार. बघा, गाडी घेतली माझ्यासाठी आणि फिरवायची मजा हेच घेतात ते. गाडी चालवायचा जरा चान्स मला पण देत जावा की थोडी. हा देणार की देणार. नुसता स्वतःच घेऊन फिरता. तर आम्ही जात होतो केकचं साहित्य खरेदी करायला, कारण की प्रतूचं वाढदिवस जवळ आलेला आहे. तो मला म्हणला, पप्पा वाढदिवस असा झाला पाहिजे, नुसतं दंगा धुडकोस. मग काय ऐकायला लागतं पोराचं. पोरगं 10वीला आहे, अभ्यास करतंय. अशी कपड्याची दुकानं दिसली की बायकोला उजवीकडं दुकान दिसलं की पोटाला उजवीकडे चिमटा मारायची माझ्या, आणि डावीकडं दुकान दिसलं तर माझ्या पोटाला डावीकडे चिमटा मारायचा. मला काय कळलं ना विषय काय आहे यो, का गुदगुल्या करायला. नंतर मला म्हणते, अहो मी तुमचं उजवीकडे चिमटा घेतला तर जरा उजवीकडे बघत जावं दुकानं. मग माझ्या लक्षात आलं, अगं टेन्शन घेऊ नको, करूया शॉपिंग करूया, थांब जरा. इथं पुढं आल्यावर तर बघा कशी म्हणत्या. तो मधला निळा ड्रेस दिसतो बघा, वन पीस, तो घ्या की मला तेवढंच घेऊन जाऊया. गप म्हटलं, बाई पैसे नाहीत माझ्याकडे आत्ता सध्या. बायकोनी अजून काय मागायच्या आधी मी गाडी एवढी पळवली, आता काय सांगू तुम्हाला. जिथं जाईल तिथं नुसतं गाडीच पळवत होतो. जोपर्यंत आपल्याला आपलं दुकान दिसत नाही, ज्या दुकानातनं आपल्याला खरेदी करायची आहे, तोपर्यंत मी गाडी पळवत होतो. पण गर्दी एवढी होती, अफाट गर्दी होती या परीख पुलाजवळ. तर बघा, इथनं जायला यायला बापरे, एक तर रस्ता बारीक आणि गाड्या भरपूर. तरी पण घाटली बाबा परीख पुलातनं, आणि पुढं परीख पूल क्रॉस करून आलो होतो जवळ दुकानाच्या. तर दुकान बघा, इथं सत्यम म्हणून दुकान आहे. इथं सगळं वाढदिवसाचं साहित्य मिळते. आपण पण काहीतरी व्हिजिट करायला. ही बया मला म्हणत्या, का रे भिला नाहीस मला, बहुतेक बायकोला पण भीत नाहीस तू. तर हे जे शॉप आहे, इथं सर्व केकचं साहित्य मिळते, बारीक बसणं ते मोठ्यापर्यंत सगळं साहित्य मिळते. केकला पाहिजे काय पाहिजे ते सगळं इथं अवेलेबल आहे. आणि याचा ॲड्रेस म्हणायचं म्हणजे थोडक्यात अनुग्रह हॉटेल आहे, त्याच्याबरोबर त्या लेनच्या उजव्या बाजूलाच हे सत्यम म्हणून शॉप आहे. तर इथं सगळं साहित्य खूप छान आणि फ्रेश असते. तर नक्की जर कोल्हापुरात कोणाला जर केकचं काही साहित्य घ्यायचं असेल तर प्लीज व्हिजिट करा या ठिकाणी. विशेष म्हणजे सांगायचं झालं तर ह्याच लेनमध्ये जरा पुढे यांचं अजून एक शॉप आहे. तिथे बड्डेसाठी हॅपी बड्डे ज्याचा असेल त्याच्यासाठी सर्व साहित्य अवेलेबल आहे. म्हणजे हे खाणंपिण्याचं झालं, पण ते सजावटीचं साहित्य. तर कोल्हापुरातले मंडळी, हा चौक कुठला आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा. दुपारच्या वेळेत आता सूर्यदेव खूपच तापले होते, म्हणून पटापटा पहिला घर गाठत होतो. घराकडे जाताना बघितलं की ह्या रस्त्याला गर्दी कमी आहे, तर बिन चुकता बायकोला म्हणलं, बा गर्दी कमी करायची असेल तर ह्या रोडने यायचं. मग काय इकडनं तिकडनं मार्ग काढत मस्तपैकी घराचा रस्ता धरला. गर्दी कमी होती दुपारची. घराजवळ पोचल्यावर म्हटलं, आता चौकात पोचल्यावर उसाचा रस नाही तर लस्सी वगैरे प्यावी. पण काय नेहमीप्रमाणे पोपट झाला राव. नशिबातच ना लस्सी आहे ना उसाचा रस आहे. मग काय. तर बघा, आजच्या दुपारच्या जेवणात मस्तपैकी कोळंबी मसाला आहे. तर बायकोने इथं वाढलेला आहे कोळंबी, चपाती, भात. आज कोळंबीवर ताव मारायचा आहे. तर चला या सगळे जेवायला. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.